नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या बनले आहेत भ्रष्टाचारांचे अड्डे। सर्वच अधिकारी हरामाची कमाई गिळण्यास नेहमी असतात तत्पर। जो पकडला तो चोर आणि न पकडलेला साव बनून निवृत्तीपर्यंत खातोय हरामाची लाच आणि टक्केवारी। नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरेनंतर चांदवडचे उपअभियंता विठ्ठल पठाडेला 3 लाखांची लाच घेताना अटक। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि महाराष्ट्र शासन लाचखोरांवर कठोर कारवाई करत नसल्यानेच वाढत आहे लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण। या सर्व लाचखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी। भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे आणि ही कीड काहीही केल्या कमी होत नाही, उलट ती वाढतच चालली आहे। याच भ्रष्टाचाराच्या पैशांतून राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी अल्पावधीतच मालामाल होत आहे। शासन दरबारी तर भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे। एकही विभाग असा नाही तेथे न पैसा देता कामे होतात। सगळीकडेच पैसे दिले तरच कामे होतात ही सत्यस्थिती आहे। लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी तर चांगलीच हातमिळवणी केली असून तुम भी कमाओ हम भी कमाते है या सूत्रानुसार सगळ्या विभागांमध्ये यांची हातमिळवणी दिसून येते। विकास कामांच्या बदल्यात ठेकेदारांना टक्केवारी देणे अनिवार्य आहे। टक्केवारी दिल्यानंतरच कामे होतात, बिले निघतात, एमबी होते। अधिकारी कर्मचारी वर्गाची हरामाचे पैसे गिळण्याची भूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। त्यामुळे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात। पण लाचलुचपत विभाग आणि महाराष्ट्र शासन या लाचखोरांवर कडक कारवाई करत नसल्याने हरामाची टक्केवारी घेणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे। त्यामुळे अशा लाचखोरांना आळा घालायचा असेल आणि ही भ्रष्टाचाराची कीड नष्ट करायची असेल तर या सगळ्या लाचखोरांवर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करून कडक कारवाई होणे अपेक्षित आहे। नाशिक जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरेंना लाखो रुपयाची लाच घेऊन 15 दिवसही झाले नाही तरीच चांदवड येथील जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता विठ्ठल बालाजी पठाडे व शाखा अभियंता कृष्णकांत जिभाऊ देवरे यांना तब्बल 3 लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले आहे। यातील देवरे हा फरार झाला आहे। ठेकेदाराला 72 लाखांच्या कामातील 41 लाख रुपयांचे बिल मिळाले होते। उर्वरित बिलासाठी पठाडे व देवरे यांनी टक्केवारीच्या कमिशननुसार तब्बल 5,67,000ची मागणी केली होती। तडजोडीनंतर 3 लाख रुपये द्यायचे ठरले। त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व मग हे ठग लाच घेताना ताब्यात आले। जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये मग ते पाणीपुरवठा विभाग असो, जलसंधारण विभाग असो, बांधकाम विभाग असो की इतर वेगवेगळे विभाग असो, अधिकाऱ्यांचे कमिशन आणि टक्केवारी ही ठरलेलीच आहे। सगळ्याच पंचायत समित्यांमध्ये उपअभियंता, शाखा अभियंता, कर्मचारी राजरोसपणे टक्केवारी घेतातच। टक्केवारी नाही दिली तर ठेकेदारांची अडवणूक होते। यांच्या कामाची टक्केवारी देखील कामाच्या दर्जानुसार ठरते। साधारणपणे 2% तर 7-8 प्रसंगी 10% यांची ही हरामाची टक्केवारी आणि कमिशन जाते। या विभागात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ठरला आहे। निफाड टाइमचे संपादक सुरेश आयरे हे गेल्या 3-3.5 वर्षापासून एका ग्रामपंचायतीतील 50 लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करत आहे। भ्रष्टाचार सिद्धही झाला आहे। त्यानुसार संबंधितांना वसुलीबाबत नोटीसही देण्यात आल्या आहे, परंतु पुढे अद्यापही ठोस कारवाई होत नाही। सर्व अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्टाचारात गुंतलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपये घेऊन वाचवण्यासाठी जीव काढताना दिसून येत आहे। थातूर मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे। अधिकारी आणि भ्रष्टाचारी ग्रामसेवकांची साखळीच आहे। त्यामुळेच 3-3.5 वर्ष उलटून देखील कारवाई होत नाही। जिल्हा परिषद ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे।
कोणालाच कोणाचा धाक नाही. त्यामुळे हरामाची टक्केवारी घेण्यात अधिकारी मशगूल आहे आणि त्याच नीच मानसिकतेमुळे हरामाची कमाई घेताना हे लाचखोर पकडले जात आहे.